लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट मी घेऊन आलेलो आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण योजना आजचा सर्वात मोठा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी। बघा बहिणींनो, एप्रिल नंतर लगेच मे महिन्याचा हप्ता आजपासून सुरू झाला। आज काही बहिणींना मे महिन्याचा हप्ता सुरू झाला। बघा मे महिन्याचा हप्ता कोणाकोणाला आला त्याबद्दल सांगतो। मेचे तुम्हाला 1500 रुपये येणे सुरू झालेले आहेत। 1500 रुपये सुरू, त्यासोबत आता बहिणींना 7000 रुपये देखील येणे सुरू। 7000 रुपये कशाचे मिळत आहे लाडक्या बहिणींना ते पण सांगतो, आणि ते कसे मिळणार आहे त्यासाठी फॉर्म भरावा लागणार आहे का 7000 रुपयासाठी ते पण सांगतो 7000 रुपये संदर्भात। आणि मे महिन्याचे 1500 रुपये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू झालेले आहे। तसेच काही महत्त्वाच्या अपडेट आहेत, अपडेट देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेल्या आहेत। आज काही अपडेट आलेले आहेत, त्या अपडेट पण आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत, तर आजच्या ताज्या बातम्या देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व काही तुम्हाला मी आता नीटपणे समजून सांगतो। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे, जेव्हा पण काही अपडेट येत असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात, मग ते छोटे असो मोठे असो, तुम्हाला मी सर्व सांगत असतो। तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे बहिणींनो, आता अशी अपडेट आलेला आहे ना, मे महिन्याचा हप्ता। बघा तुम्ही सर्वजण वाट बघत होते एप्रिल महिन्याच्या हप्त्याची। एप्रिलचा हप्ता येतच नव्हता, परंतु काही दिवसानंतर मग तो एप्रिलचा हप्ता पण 2 मे रोजी जमा झाला होता। बरोबर, 2 मे रोजी सर्वांच्या खात्यात जो हप्ता होता तो जमा झाला होता। बरोबर, 2 मे रोजी पैसे आले होते, सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले होते। बरोबर, परंतु त्यानंतर सरकारने जबरदस्त निर्णय घेतला। बहिणींच्या खात्यात लगेच मे महिन्याचा हप्ता सुरू, मे महिन्याचे पण 1500 रुपये येणे सुरू झाले आजपासून। तर आज कोणकोणाला पैसे मिळाले, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले त्याबद्दल तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे। तसेच 7000 रुपयेसाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल का, हे 7000 रुपये तुमच्या खात्यात पण जमा होणार आहेत, ते कसे भेटणार आहेत तुम्हाला, तर त्याबद्दल पण सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे बहिणींसाठी। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहितीच आहे, अपडेट आल्यावर मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो। आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक बदल, अनेक काही ना काही अपडेट, रोज काही ना काही माहिती येतच असते। बघा आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत ना, त्या ताज्या बातम्या पण भरपूर महत्त्वाच्या आहेत। बरं, सर्व माझ्या भावांनो बहिणींनो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, सर्वांसाठी माहिती आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, तुम्हाला लाडकी बहीण योजनेसोबत मी ताज्या बातम्या पण सांगत असतो। ज्या ताज्या बातम्या असतात त्या कामाच्या बातम्या असतात, की असं नाही की उगाच काही सांगायचं आणि काही माहिती द्यायचं आणि ते तुम्हाला मग तुमच्या डोक्याच्या वरती जाईल, तसं नाही। जे कामाचं आहे तेच तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जे कामाचं आहे तेच मी सांगत असतो। मग आता ह्या ज्या ताज्या बातम्या आहेत ना, या सर्वसामान्य जनतेसाठी बातम्या आहेत। सर्वसामान्य जनतेसाठी, लोकांसाठी काय सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक झाला पाहिजे या व्हिडिओला। लाईक करा बरं, पटापट लाईक करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा, सबस्क्राईब पण झालं पाहिजे चॅनल। लाईक करा, जरी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणारे संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला, आता आपण अपडेट जाणून घेऊया पुढील। लाडक्या बहिणींनो, आता इथून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व माहिती सांगतो। अतिशय दमदार माहिती आहे, कामाची अपडेट आहे। सर्व बहिणींनी इथून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता काय झालेलं आहे बघा, काही बहिणींना पैसे आले नव्हते, 2 महिन्याचे 3000 रुपये, फेब्रुवारी आणि मार्चचे 3000 रुपये 2 महिन्याचे आले नव्हते। त्यांना हे 3000 रुपये एप्रिलच्या हप्त्यासोबत मिळाले। एप्रिलचा हप्ता जेव्हा मिळाला ना, 1500 रुपये तुम्हाला सर्वांना मिळाले, 1500 रुपये। तर हे 1500 रुपये सोबत ते 3000 रुपये मिळाले, म्हणजे जवळपास त्यांना 4500 रुपये मिळालेले आहेत। आणि काही बहिणींना बघा 500 रुपये मिळालेले आहेत।
तर ज्यांना 500 रुपये मिळाले ना त्यांच्याबद्दल अपडेट समजून घ्या. ज्यांना 500 रुपये मिळाले तर अशा बहिणींना काही योजनेमार्फत 1000 रुपये दर महिन्याला मिळतात. मग ते 1000 रुपये प्लस त्यामध्ये हे लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये करा, किती झाले? 1500 रुपये बरोबर झाले. सरकारचा उद्देश एकच आहे की बहिणींना महिन्याला 1500 रुपये देणे गरजेचे आहे. त्यामुळे 1500 रुपये टोटल असे झाले. आलं तुमच्या लक्षात? तर ही महत्त्वाची अपडेट होती. तर आता हे संपूर्ण झाल्यानंतर आता मे महिन्याचे 1500 रुपये पण सुरू झाले, बहिणींच्या खात्यात येणे सुरू झाले. तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आला का? तर त्याबद्दल सांगतो. आला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, त्याबद्दलच अपडेट आपण बघणार आहोत. मे महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि सोबत 7000 रुपये पण मिळणे सुरू, याबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत. चला आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, जे अपडेट सांगणार आहेत ते व्हिडिओ कंटिन्यू इथून शेवटपर्यंत पूर्ण बघा. इथून सर्व माहिती महत्त्वाची आहे. बघा आता इथून सर्व माहिती. चला आता आपण सर्व माहितीतून समजून घेऊया. एक एक अपडेट मी तुम्हाला सांगतो. इथून सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, तुम्हीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता का? अहो मग आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. खरे तर लाडक्या बहिणींच्या खात्यातून नुकत्याच काही तासापूर्वी एप्रिल महिन्याचा लाभ जमा करण्यात आला आहे. बघा, तर एप्रिल महिन्याचा जो काही लाभ आहे तो बहिणींना मिळालेला आहे. तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. काही बहिणी उरलेला असेल तर त्यांचा आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, त्या कारणाने त्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर बँकेत जा. बँकेत जाऊन तुम्ही आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक करा. DBT जे आहे DBT एनेबल करा, कारण जोपर्यंत DBT एनेबल करत नाही, सक्रिय करत नाही, तोपर्यंत खात्यात पैसे जमा होणार नाही. पुढे बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यात जमा झाला असल्याने आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा देखील सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. बघा, 2 मे रोजी पैसे आलेले आहेत एप्रिल महिन्याचे. मग आता एप्रिलचे पैसे मे महिन्यात जमा झाले, मग मे महिन्याचे पैसे कधी जमा होतील? तर बघा, मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे, त्याबद्दल अपडेट आपण बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही फक्त, त्याबद्दल तुम्हाला माहिती पुढे भेटणार आहे. हे बघा, लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. म्हणजे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ही योजना सुरू झालेली आहे. आता शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. आलं लक्षात? तर या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाचा लाभ दिला जातोय. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळत असून आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात एकूण 10 हप्त्याचा पैसा जमा करण्यात आला आहे. बघा, 10 हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत. 10वा हप्ता पण तुम्हाला एप्रिलचा मिळालेला आहे. आता 11वा हप्ता जो आहे हा 11वा हप्ता मे महिन्याचा हप्ता असणार आहे. जो मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल तो 11वा हप्ता असणार आहे. आलं लक्षात? पुढे बघा, तर यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्त्याचा देखील समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून जुलै, हे बघा, जुलैपासून सुरू झालं आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ओके, हे 2024चे हप्ते होते. त्यानंतर 2025चे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 2025चे हप्ते होते. हे 10 महिन्याचे पैसे पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. तर एवढे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता 11वा हप्ता देखील सुरू झाला. तो 11वा हप्ता म्हणजे या महिन्याचा मे महिन्याचा हप्ता आहे. चला, त्याबद्दल मी तुम्हाला आता अपडेट देतो. खुशखबर बघा आता मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात. चला, इथून आता पुढे बघा माहिती. तर मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आहे. एप्रिल महिन्याचा लाभ हा 2 मे 2025 पासून प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत राज्यातील जवळपास सर्वच पात्र महिलांच्या खात्यात या योजनेचा एप्रिल महिन्याचा लाभ जमा करण्यात आला आहे, अशी माहिती जाणकार लोकांकडून समोर येते. बघा, एप्रिल महिन्याचा लाभ जमा करण्यात आला आहे. सर्व ज्या पात्र बहिणी आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, त्याबद्दल ही माहिती आहे. हे बघा, जवळपास सर्वच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. पण लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यात मिळाला असल्याने आता
मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार, असाही सवाल काही लाडक्या बहिणींच्या माध्यमातून उपस्थित होतोय। दरम्यान आता याच संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। बघा, मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात आता महत्त्वाची माहिती आहे। इथे बघा महत्त्वाची माहिती, आता मे महिन्याचे 1500 रुपये संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। कधी जमा होणार मे महिन्याचा हप्ता? बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत जुलै 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीमधील एकूण 10 हप्ते म्हणजेच 1500 प्रमाणे 10 हप्त्याचे 15,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। दरम्यान आतापासूनचे हे बघा, आतापासूनच मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे। बघा, आता तुमच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा झाला बहिणींनो, आता नुकताच तो हप्ता जमा झाला ना, लगेच मे महिन्याचा हप्ता कधी येईल असं सर्वच जण विचारत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। सर्वच जण आता प्रश्न उपस्थित करत आहे की मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, मे महिन्यात तर एप्रिलचा हप्ता जमा झाला, मग मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, असे सर्वजण प्रश्न विचारत आहे। आणि त्यांच्यासाठी जी महत्त्वाची माहिती आहे, बघा, मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न आता सर्वच जण विचारत आहे। आता नुकताच तुमच्या खात्यात एप्रिलचे 1500 जमा झाले, बरोबर, 1500 रुपये एप्रिलचे जमा झाले। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले। काही बहिणींना 4,500 रुपये आले। ते 4,500 रुपये कसे आले त्याबद्दल तुम्हाला माहिती मी दिली। काही जणांना 500 रुपये झाले, त्याबद्दल पण तुम्हाला नीटपणे समजून मी सांगितलं सुरुवातीलाच। तर असे पैसे जमा झालेले आहेत बहिणींच्या खात्यात। तर आता एवढे पैसे सर्व जमा झाल्यानंतर आता सर्वजण आता प्रश्न विचारत आहे की मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। चला, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळालेला नसेल तर तो कसा जमा होणार आहे, कधी जमा होणार आहे, त्याबद्दल आता तुम्हाला मी अपडेट सांगतो। बघा, इथे मे महिन्यासंदर्भात अपडेट आपण बघूया आता। चला, ती माहिती आता आपण समजून घेऊया। तर चला, आता आपण माहिती जाणून घेणार आहोत मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात। हे बघा, नुकताच तुमच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा जो सवाल तुम्ही उपस्थित केलेला आहे, त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती समोर आलेली आहे। आणि बघा, इथे ती माहिती देण्यात आलेली आहे। कधी जमा होणार मे महिन्याचा हप्ता? पुन्हा सांगतो, कधी जमा होणार मे महिन्याचा हप्ता? चला मग ती अपडेट आता इथे आपण समजून घेणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत जुलै 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीमधील एकूण 10 हप्ते म्हणजेच 15,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। दरम्यान आतापासूनच मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे। बघा, आता खरं तर एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो नुकताच जमा झाला आहे। या हप्त्याला अजून जास्त वेळही झालेला नाही, पण एप्रिलचा हप्ता मे महिन्यात जमा झाला असल्याने मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा सवाल जो आहे तो उपस्थित होत आहे। खरे तर एप्रिल महिन्याचा हप्ता बरेच दिवस लांबणीवर पडला, म्हणून मे महिन्याचा हप्ता देखील असाच लांबणीवर जाणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे। मात्र आता याबाबत मोठे अपडेट हाती आले आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो असा मोठा दावा केला जात आहे। बघा, मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीनुसार सर्व जे ॲनालिसिस केलेलं आहे त्यानुसार जी माहिती मिळालेली आहे बहिणींनो, मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तिसऱ्या आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आलं लक्षात? मे महिन्याचा हप्ता तिसऱ्या आठवड्यात जमा होणार आहे। त्यामुळे आता तुमच्या खात्यात एप्रिलचे पैसे आले, लगेच मे महिन्याचे पैसे येतील असं नाही। मे महिन्याचे पैसे तुम्हाला त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल। वाट म्हणजे जास्त काही वाट बघावी लागणार नाही। मे महिन्याचा तिसऱ्या आठवड्यात मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि मे महिन्याचे पण तुम्हाला 1500 रुपयेच येणार आहे आणि हा हप्ता तिसऱ्या आठवड्यात जमा होणार आहे। हे बघा, आता एप्रिलचा हप्ताला लगेच मग मे महिन्याचा हप्ता सुरू होईल असं नाही, थोडं त्यासाठी टाईम लागेल ना, बरोबर आहे की नाही? आणि अजून मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला नाही बरं। आता जे पैसे येत आहे ना ते एप्रिल महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होत आहे। आणि काही बहिणींना 4,500 रुपये मिळाले, त्यांना जे मागील हप्ते मिळालेले नव्हते ते 3,000 रुपये पण त्यांच्या खात्यात आले आणि एप्रिलचे 1500 रुपये पण आले, म्हणजे 4,500 रुपये त्या बहिणींना मिळालेले आहेत। आलं लक्षात? तर अशी ही अपडेट आहे। तर गैरसमज करू नका की मे महिन्याचा हप्ता आला, मे महिन्याचा हप्ता अजून आलेला नाही। मे महिन्याचा हप्ता आल्यावर त्या संदर्भात तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल आपल्या चॅनलवर। अजून मे महिन्याचा हप्ता येण्यासंदर्भात अजून अपडेट नाही, तर तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात या महिन्यात मे महिन्याचा हप्ता जमा होईल अशी माहिती मिळत आहे। चला,
अजून त्या संदर्भात काय अपडेट आहे बघा, सर्व माहिती आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला अजून काही अपडेट आहेत ते अपडेट पण बघून ताज्या बातम्या पण आपण बघूया. तर पहा, खरे तर मागील अनेक महिन्यांपासून लाडकी बहिणीचा हप्ता हा शेवटच्या 2 आठवड्यामध्ये जमा होतो. हेच कारण आहे की मे महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींना 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात दिला जाऊ शकतो असा अंदाज समोर येत आहे. ओके, तर 3ऱ्या किंवा 4थ्या म्हणजे 3ऱ्या आठवड्यापर्यंत हप्ता येऊन जाईल, काही टेन्शन नाही. आता इथे एक गोष्ट नीटपणे समजून घ्या बहिणींनो, जो मे महिन्याचा हप्ता आहे ना तुमचा, मे महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही. हे बघा, मे महिन्याचे जे काही 1500 रुपये ते अजून सुरू झालेले नाही. यासाठी थोडा अजून वाट बघावी लागणार आहे. आणि हे 7000 रुपये कशाचे मिळणार मग त्याबद्दल पण समजून घ्या. तर बघा बहिणींनो, सोशल मीडियावरती जेव्हा एप्रिलचा हप्ता जमा झाला त्यानंतर भरपूर जण सांगतात की 7000 रुपये पण मिळतील, 8000 रुपये पण मिळतील, 10000 रुपये पण मिळतील. तर अशा काही पोस्ट व्हायरल होत असतात. तर हे जे पैसे असतात ते लाडकी बहीण योजनेचे नाही, तर ते वेगळे दिले जातात. ते काही योजनेमार्फत असतात. म्हणजे आपल्या योजनेमार्फत नाही तर दुसऱ्या राज्यात असो किंवा कोणत्या पुरुषांना असो किंवा कर्मचाऱ्यांना असो, काही ना काही असतं अपडेट. तर ते अपडेट त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की लाडक्या बहिणींना 7000 रुपये मिळणे सुरू. तर हे 7000 रुपये संदर्भात जी माहिती आहे ती असत्य आहे. 7000 रुपये कोणत्याच बहिणींना मिळत नाही आहे. हो, 7000पेक्षा तुम्हाला जास्त पैसे म्हणजे 15000 रुपये आतापर्यंत मिळून गेले. आतापर्यंत तुम्हाला 15000 रुपये मिळून गेले लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्यापासून. तर आता हे 2025 एप्रिलपर्यंत 10 हप्त्याचे 15,000 रुपये तुम्हाला मिळून गेले. 10 महिन्याचे 10 महिन्याचे 15,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळून गेले. ओके, 1500 प्रमाणे 15,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळून गेलेले आहेत, 1500 प्रमाणे. तर ही होती महत्त्वाची अपडेट. मे महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही, लवकरच तो सुरू होणार आहे. त्यामुळे थोडी वाट बघावी लागणार आहे तुम्हाला. आणि 7000 रुपये कोणालाच मिळत नाही बरं लाडक्या बहिणींनो, ही गैरसमज तुम्ही मनात ठेवू नका. नाही तर 7000 रुपये पण मिळेल म्हणून. ही 7000 रुपयाची जी बातमी आहे ती सोशल मीडियावरती तुम्हाला काही सांगितलं जातं आहे, ती फेक बातमी आहे. 7000 रुपये कोणत्याच बहिणींना मिळत नाही आहे. आलं लक्षात? तर 15,000 रुपये तुम्हाला मिळून गेले त्याबद्दल अपडेट आहे. 10 हप्त्याचे 15,000 रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळून गेलेले लाडकी बहीण योजनेमार्फत. आणि लाडकी बहीण योजनेमार्फतच महिलांना पैसे मिळत आहे. दुसरी कुठलीच योजना नाही जी योजना बहिणींना पैसे देत आहे. फक्त लाडकी बहीण योजना अशी आहे की ज्यामध्ये सर्व बहिणींना 1500 रुपये दिले जातात बस. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलेच पैसे मिळत नाही आहे. आलं लक्षात? तर ही झाली सत्य माहिती. हे संपूर्ण तुम्हाला नीटपणे समजून गेलेलं असेल. आता आपण समजून घेऊया आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत, ताज्या बातम्या, महत्त्वाच्या कामाच्या बातम्या. ज्या कामाच्या बातम्या असणार आहेत त्याच मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ इथून शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वच्या सर्व ताज्या बातम्या आपण आता इथे समजून घेऊया, जाणून घेऊया. चला, ज्या ताज्या बातम्या आहेत त्या आता इथे जाणून घेऊया. चला, पहिली बातमी तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. पहिली ताजी बातमी आहे, शेत आणि पाणंद रस्ते अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त, गृह विभागाचा आदेश. बघा, जे काही शेत आहे आणि पाणंद रस्ते असतात ते अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे. गृह विभागाचा आदेश आहे बघा. तर बघा, शेत आणि पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी राज्य सरकार आता पोलीस बंदोबस्त देणार आहे. या संदर्भात गृह विभागाने सोमवारी तारीख 5 आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शेत रस्ता आणि पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा मोहिमेला वेग येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. शेती कामासाठी मजूर टंचाईमुळे यंत्राचा वापर केला जात आहे, परंतु शेत रस्त्याच्या मर्यादेमुळे हे बघा, शेत रस्त्याच्या मर्यादेमुळे यंत्र शेतात घेऊन जाण्यास अडचणी निर्माण होतात. तसेच शेतकऱ्यांना लहान मोठ्या शेती कामासाठी वाहतुकीला मर्यादा येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत आणि पाणंद रस्त्याची मोहीम हाती घेण्यात आली. याबद्दल शासन आदेशात अतिक्रमणाबाबत बघा कार्यवाही करण्यात आली आहे, स्पष्ट करण्यात आलं आहे. तर बघा, जे काही पाणंद रस्त्यात असतात किंवा शेती आणि पाणंद रस्ते असतात ते अतिक्रमण काढण्यासाठी आता पोलीस बंदोबस्त गृह विभागाचा आदेश आहे. आणि त्या संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट पहिली होती, सर्वात मोठी पहिली बातमी
सर्वात मोठी कामाची बातमी शेतकऱ्यांसाठी होती. शेत व पाणंद रस्ते अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्त, गृह विभागाचा आदेश. आलं लक्षात? तर ही पहिली अपडेट होती, पहिली ताजी बातमी होती. चला पुढील बातमी समजून घेऊया. बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता. आता बातमी नंबर 2 आहे, नागरिकांनो सावधान, आज उद्या संपूर्ण राज्याला येलो अलर्ट. आता संपूर्ण राज्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. नागरिकांनो सावधान. तर आता सर्व राज्याला येलो अलर्ट का देण्यात आलेला आहे? आज उद्या संपूर्ण राज्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. बघा काय झालं आहे, अरबी समुद्रात, हे बघा, अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात आज आणि उद्या 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मंगळवारी 6 व बुधवारी 7 हे 2 दिवस घराबाहेर पडताना हे बघा, घराबाहेर पडताना सावधान राहावे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर जवळपास 6, 7, 8, 9 तारखेपर्यंत ही माहिती आहे. तर बघा, घराबाहेर पडताना सावधान राहावे असा हवामान खात्याने जो इशारा तो दिलेला आहे. आगामी 48 तास राज्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जो काही इशारा तो देण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर ते तामिळनाडूपर्यंतच्या राज्यात उद्यापासून पाऊस सुरू होत असून वादळी वारे आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात येलो अलर्ट असला तरी संपूर्ण उत्तर भारतात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रामुख्याने राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात राज्यात धुळीच्या वादळासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी बहुतांश भागात 6, 7, 8 किंवा मे, हे बघा, तर 6, 7, 8 आणि 9 मे, तर काही भागात 9 मेपर्यंत सावधानीचा जो इशारा आहे तो हवामान विभागाने दिला आहे. 9 मेपर्यंत सावधानीचा जो काही इशारा आहे, सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाने. पुढे बघा, असा राहील वाऱ्याचा वेग. आता वाऱ्याचा वेग कसा राहणार आहे त्या संदर्भात बघा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. आलं लक्षात? तर ही होती अपडेट. तर हवामान खात्याने दिलेली ही अपडेट होती. तर सर्वात मोठी अपडेट, तर जवळपास 6, 7, 8 आणि 9 मेपर्यंत वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि गारपिटीची पण शक्यता आहे. तर बघा, आपण बघतच आहोत सर्वीकडे वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे. सर्वीकडे आता जो काही अवकाळी पाऊस आहे, अवकाळी पाऊसने थैमान घातलेलं आहे, आपण सर्वजण बघतच आहोत. तर अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झालेली आहे. त्यामुळे राज्यात जे आहे ते पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. चला, ही अपडेट तुम्हाला समजली. आता बातमी नंबर आपण पुढील बघणार आहोत. बातमी नंबर 3 बघूया आपण आता. चला, बातमी नंबर 3 बघा. तर बातमी नंबर 3 आहे, निराधार श्रावणबाळचे पैसे तात्काळ वितरित करावे, अजित पवार. बघा, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना केंद्राच्या निधीचा वाट पाहू नये, राज्याने निधी तातडीने वितरित करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पवार यांनी विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुलभा खोडके, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, मुख्य कर्मचारी, हे बघा, तर मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते. पवार यांनी मनरेगा, बघा, तर अजित पवार यांनी मनरेगा आणि इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या हिस्साच्या निधीचा, हे बघा, केंद्र सरकारच्या हिस्साच्या निधीची वाट पाहण्यात येत आहे. तर बघा, केंद्राच्या जे काही सरकारच्या हिस्साची निधीची वाट पाहण्यात येते, मात्र यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास उशीर होत आहे. त्यामुळे केंद्राच्या निधी वाट न पाहता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभ
जमा करावा. DBTमध्ये अडचणी येत असल्यास तातडीने आधार जोडणी करावी. निधी देण्यासाठी 31 मार्च मुदत होती, त्यामुळे निधीचे तातडीने वितरण करावे. बघा 31 मार्चपर्यंत मुदत होती, परंतु अजून पैसे आले नाहीत, त्यामुळे निधीचे तातडीने वितरण करावे. तातडीने या संदर्भात वितरण करावे, या संदर्भात जे आहे ते आदेश देण्यात आलेले आहेत. चला ही बातमी पण तुम्हाला समजली. आता पुढील बातमी आपण समजून घेऊया. तर ही जी बातमी होती, निराधार श्रावण बाळाचे पैसे तात्काळ वितरित करावे या संदर्भात जे आदेश आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी दिले आहेत, त्या संदर्भात ही अपडेट होती. त्यानंतर आता नंबर 4ची बातमी बघा. 4 नंबरची बातमी आहे, भारताचा सर्वात मोठा विजय, पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, जगातील महाशक्तीचा थेट मोदींना फोन. आता बघा पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानची वेगवेगळ्या मार्गाने कोंडी करत आहे. जागतिक पातळीवरही पाकिस्तानला एकटं पडण्याची भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. कोणत्याही क्षणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकते आणि सुरू झालेलं आहे. तर युद्ध सुरू झालं आहे, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. असे असताना जाता जगात महासत्ता असलेला रशिया हा देश भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. रशियाच्या या पाठिंब्यामुळे भारताचं एका प्रकारे बळ वाढणार आहे. नेमकं काय घडलंय बघा. तर दहशतवाद विरुद्धच्या लढाईत महासत्ता असलेल्या रशियाने भारताला पाठिंबा दिला आहे. दहशतवादी विरुद्धच्या लढाईत आमचा भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचं रशियाने म्हटलं आहे. रशियाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाला. या संवादात पुतिन यांनी आम्ही दहशतवाद विरुद्धच्या लढाईत भारतासोबत असल्याचं म्हणत पुतिन यांनी भारताला आश्वस्त केलं आहे. रशियाचा पुन्हा एकदा भारताला पाठिंबा. भारत आणि रशिया यांच्यात फार जुनी मैत्री आहे. अनेक प्रसंगात दोन्ही देश एकमेकांना मदत करण्यासाठी समोर आलेले आहेत. रशियाकडून भारताला मोठा शस्त्र मिळतात. युद्धजन्य परिस्थितीत रशियाने भारताला नेहमीच साथ दिली आहे. आता रशियाने पुन्हा एकदा दहशतवाद विरोधात लढाईत देण्यासाठी भारताला जो पाठिंबा आहे तो दिला आहे. बघा रशियाने भारताला पाठिंबा दिला आहे, त्या संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती. चला ठीक आहे, आजच्या ज्या काही ताज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या मी तुम्हाला सांगितल्या. सर्व ताज्या बातम्या मी तुम्हाला नीटपणे समजून सांगितलेल्या आहे आणि त्यासोबत लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण आपण अपडेट बघितली. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्व माहिती तुम्हाला नीटपणे समजून घेतली. संपूर्ण माहिती तुम्हाला नीटपणे समजून मी सांगितलेलं आहे. तुमच्या लक्षात सर्व माहिती राहिली असेल. ठीक आहे, सर्वांनी या व्हिडिओला आताच लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. आपण भेटूया कधी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.